माहेरवाशीण म्हणून राज्यातल्या घरोघरी दाखल झालेल्या गौराईचं आज पूजन करण्यात आलं। उद्या गौराईचं विसर्जन केलं जाणार आहे। पूजनाच्या आजच्या दिवशी गौराईंना कुठे तर गोड तर कुठे मांसाहारी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी तर मांसाहारासोबतच नैवेद्य म्हणून मद्यही ठेवलं जातं। ठाण्यातल्या कोळीवाड्यात खास कोळी पद्धतीचा मांसाहारांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला, तर ठाण्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या गौरींना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला गेला। विशेष म्हणजे यावेळी खास करून दिवाळीच्या दिवसात करण्यात येणारा फराळही ठेवण्यात आला होता। संसाराच्या सुखासाठी तसंच भरभराटीसाठी लक्ष्मी आणि गौरीचं पूजन केलं जातं। ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं। अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं। पालघरच्या केव पळवळपाडा या 100 ते 125 कुटुंबांच्या या भजनाच्या गावात गौराईचं पूजन हे मोठ्या उत्साहात केलं जातं। कुणबी समाजाच्या गौराईच्या स्थापना ग्रामस्थांतर्फे सार्वजनिक स्वरूपात केली जाते। 2 दिवस माहेरी आलेल्या गौराईचा थाटामाटात पाहुणचार केला जातोय। विशेष म्हणजे आदिवासी बहुल गावात पर्यावरणपूरक इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। काही घरात गौरीला शाकाहारी पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो। सोबतच सौभाग्यवती देवीला ओवसा दाखवून प्रार्थना करतात, जागरण करतात। माहेरी आलेल्या गौरीला काय प्रार्थना केली जाते, ओवसा काय असतो हे जाणून घेतले आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकरीने। गौरी पूजन आहे। आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी ही उभी गौरी आहे। जसं आपण माहिती आहे आपल्याला की गौरी आल्यानंतर प्रत्येकाची परंपरा किंवा पद्धत वेगळी असते गौरीचं पूजन करायची। काही ठिकाणी मुखवटे असतात, काही ठिकाणी खड्याच्या गौरी असतात, तर काही ठिकाणी अशा उभ्या गौरी असतात। अतिशय सुंदर ही गौरीची मूर्ती इकडे आहे। छान त्यात साडी नेसवलेली आपण बघू शकतो आणि छान सगळे दागिने घातलेले आहेत। माहेरवाशीण गौरी आहे, त्यामुळे तिचे सगळे लाड इथे होत आहेत। छान नटवलेल्या गौरी सोबतच तिला बराचसा खाऊ इथे ठेवण्यात आलेला आहे, नैवेद्य ठेवण्यात आलेला आहे। कारण की ती माहेरवाशीण आहे, ती वर्षातनं 2 दिवस येते, तेव्हा तिला सगळं सागर संगीत द्यावं, तिला जसं नटवायचंय त्यासोबतच तिला छान खाणं पिणं सुद्धा द्यायला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे। वारेकर कुटुंबियांकडे आत्ताच नैवेद्य सुद्धा देवीला दाखवण्यात आलेला आहे। पंचपक्वान्नाचा गोडाचा हा नैवेद्य आहे। गौरी पूजनामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत। काही जण मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, काही जण शाकाहारी नैवेद्य दाखवतात। तर आता जिकडे आपण तिथे शाकाहारी नैवेद्य आणि त्याचबरोबर सुपामध्ये सगळं लावलेलं आहे जे आपण बघतोय, ह्याला औसा असं म्हटलं जातं। हे सगळं काय आहे हे आपण इकडच्या ज्या या कुटुंबातल्या सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अनुजाताई आपल्यासोबत आहेत। अनुजाताई, नैवेद्य तर दाखवलेला आहे, मात्र हे सुपात जे आहे ते नक्की काय आणि त्यामागची काय कारण आहे? हा नवीन ओसा आहे। नव्या नवरी जेव्हा नवीन लग्न होतं त्या पूर्वात जेव्हा 3 वर्षाने ओसा येतो ना, तेव्हा नवीन नवरीना कमीत कमी 5 सुपं तरी भरावी लागतात। आणि ती 5 सुपं अशी की 5 प्रकारची मिठाई, 5 प्रकारची फळं, 5 प्रकारच्या भाज्या, ओटी, मणी मंगळसूत्र सोन्याचं, जोडवी, आरसा, फणी, कुंकवाचा करंडा, असं हे सगळं यात साहित्य ठेवून हे नवीन ओसाड पुजावा लागतो। आणि जुन्या झाल्यावर मग मात्र आम्ही एकच असं हे सूप पुजतो। त्यात 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारची फळं आणि ओला ओसा म्हणतात हा आमचा, त्याला त्यात हे आम्ही तवशाचे वडे करून घालतो। आणि तवसा हा कंपल्सरी आहे, काकडी। जे तुम्ही म्हणाल की नवीन ओसा, तर ह्याच्यामध्ये सगळं नव्या सुवासिणीचं सौभाग्याचं लेणं दिसतं आहे। तर ह्यातून काय म्हणजे देवीकडे प्रार्थना काही असते का? असते की आम्हाला असंच कायम सौभाग्याच्या लेण्याने सगळं सुख मिळू दे आणि कायम सौभाग्य लेण्याने आम्हाला जाऊ दे सेवा करायला। तुमच्याकडे उभ्या गौरी आहेत, त्यामागची काही हे आहे का? आणि उभ्या गौरीला कसं नटवलं जातं? उभ्या गौरीला असं कंपल्सरी नाही, कोणाची बसून पण असते, पण आणि कोणाची कलशात पण नुसती आणतात आणि हातापायांची गौरी म्हणतात, पण ही उभी आहे। काही जणांची बसून पण असते की ह्यांना छान सजवायला वगैरे मिळतं, सगळे दागिने घालायला मिळतात, म्हणजे आपण जसं सजतो तसं त्यांनाही सजवावं अशी इच्छा असते, म्हणून आमची ही उभी गौर आहे।
इथे आता जसं आपण हे सगळं सागर संगीत पूजा बघतो त्यासोबत भरपूर जणी जमलेल्या आहेत ज्या आपापल्या औसा घेऊन इथे आलेल्या आहेत. मग त्यातल्या काही नव्या नवऱ्या असतील किंवा ज्यांचं लग्न होऊन काही वर्ष झाले त्या. आणि या निमित्ताने ह्या जसं आपण म्हणतो ना की गणेश उत्सवात एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं, तसं गौरी आल्यानंतर महिला वर्गात विशेष उत्साहाचं वातावरण दिसतंय. कारण की सगळ्या जणी छान नटून आलेल्या आहेत आणि गौरी पूजनाबरोबर त्यांचाही आनंद त्या साजरा करतायत. मगाशी तुम्ही म्हणालात की आज जागरण असतं, ते नक्की काय असतं? जागरण म्हणजे रात्री ती 12 वाजता आज निघून जाणार गौर आपल्या घरी सासरी, म्हणजे ती माहेरवाशी आलेली आहे. मग ती रात्री जाते निघून. मग ती रात्री जाईस्तो तिला व्यवस्थित तिचा पाहुणचार करायचा म्हणून रात्री जागरण करायचं. ते त्या जागरणात काही गाणी खेळ वगैरे असतात, फुगड्या वगैरे असतात आणि अशी गप्पा टका सगळ्या त्या. अनुजाताई आपल्यासोबत होत्या आणि एकूणच हा नैवेद्य छान पंचपक्वान्नाचा, त्याचबरोबर औसा आणि छान सजवलेली गौरी. आणि गौरीच्या निमित्ताने आज ह्या सगळ्या महिला ज्या आहेत, ज्या आज इथे आलेल्या आहेत, वारेकर कुटुंबियांच्या त्यांच्या परिवारातला असतील किंवा शेजारी असतील किंवा एकूणच कुटुंबात, त्या सुद्धा आज सगळ्या जागरण